तर मी सोमनाथ बांडे मराठी ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे. तर मित्रांनो, आपण आज शेंडी भंडारदऱ्याला आलो आहे. शेंडीला थोडंसं काम होतं, त्यामुळं नाही का मी आज तुम्हाला भंडारदऱ्याचं थोडं शेण दाखवणार आहे. जेवढी मला माहिती आहे ना तेवढं मी तुम्हाला दाखवणार आहे. तर मित्रांनो, आज आपण ह्या शेंडी भंडारदऱ्याचा पाणी सोडला आहे कॉलनीमध्ये. तर तुम्ही बघू शकता या कॉलनीमध्ये पाणी सोडलं पहा बरं. त्या बोगद्या वाटा पाणी सोडले, मस्त वातावरण, निसर्गरम्य वातावरण आहे मित्रांनो. तर अजून आपण जास्त माहिती मला एवढी जास्त माहिती नाही आहे, पण मी जेवढी मला माहिती आहे तेवढं मी तुमच्यापर्यंत पोचवायचा प्रयत्न करतोय. तर मित्रांनो, आपण आज आलो आहे इकडं भंडारदरा पाहायला. तर मित्रांनो, या पहा इकडं वरती खडक दिसतोय, तिकडं थोडीशी झाडी आहे मस्त. तर तिकडं खडक्यानं म्हणून तिकडं बॉग दे. तर त्या पाणी तर सोडलं नाही कोणी, आणि मस्त निसर्ग वातावरण आहे, तुम्ही बघू शकता. तर तुम्ही येऊ शकता. आणि शनिवार रविवार पर्यटक येतातच. तर तुम्हाला जर यायचं असेल तर तुम्ही येऊ शकता. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता पहा बरं किती निसर्गरम्य वातावरण आहे. तर तुम्हाला जर यायचं असेल तर तुम्ही नक्की या. भंडारदऱ्याला भेट देण्यासाठी तुम्ही येऊ शकता, बघू शकता. आता मी पुढे जातो. निसर्ग वातावरण आहे, तर तुम्ही बघू शकता. तर तुम्ही एक वेळेस भेट द्या. मित्रांनो, आपण आलोय कॉलनीच्या निसर्ग वातावरणामध्ये. तर मित्रांनो, हे निलगिरीला झाड आहे. निलगिरीच्या झाडावर किती वट वागळा पहा. तर इकडं आगी पण आहे, 3 आग्यात मित्रांनो, तुम्ही बघू शकता. तर या वट वागळ्यामुळे ती काही उठून गेल्या ते. तर एक छोटा आग आहे बघा, बघू शकता तुम्ही. आणि हे 2 आगी उठून गेल्या ते. मासे आहेत केली पण मग उठून जाणार. तर पुढं आपण राघोजी भांगरे जे जलशाही जलाशय आपण ते पाहणार आहे. तर मित्रांनो, आपण प्रवरा आदिवासी आरोग्य केंद्र भंडारदरा दवाखाना इथं आलेलो आहे. तर आपण अजून इथं कॉलनीमध्येच आहे. आता राघोजी भांगरे यांचा जलाशय बघणार आहे, तर आपण बघू शकता. मित्रांनो, आपण आता कॉलनीतून वरती आलेलो आहे. तर इकडं पहा क्रांतिकार वीर राघोजी भांगरे जलाशय भंडारदरा. तर तुम्ही बघू शकता. तर मस्त वाटतंय ना मित्रांनो, बघू शकता. तर मित्रांनो, इकडं पाणी सोडायचं ते आहे, हे वरती केलं का इकडून पाणी सोडता येतंय. मित्रांनो, भंडारदऱ्यात पाणी साठा किती तुम्ही बघू शकता. तर ह्या उन्हाच्या तिरंबीमुळे एवढं क्लिअर फोटो येत नाही आहेत, व्हिडिओ येत नाही, पण तुम्हाला दाखवतो मी, बघू शकता. मस्त असं निसर्गरम्य वातावरण आहे, तुम्ही बघू शकता. कसं वाटलं मित्रांनो? जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की कमेंट करून सांगा. एक सबस्क्राईब करा, एक लाईक द्यायला विसरू नका. जय आदिवासी, जय शिवराय, जय राघोजी भांगरे. चला मित्रांनो, आपण आता रंगाधाम धरणाकडे चाललेलो आहे. तर कोण आहेचं गंगा दर्शन जाता जाता तर आपण तिथं शेण पाहतो. तर मित्रांनो, तिकडे पण निसर्गरम्य वातावरण आहे. पण तिकडे येऊन आस्वाद मित्रांनो, आपण आता थेट गोरपाड्यावर आलेलो आहे. तर मित्रांनो, आपण हे व्हिडिओ रस्त्यातूनच काढणार आहे, थोडीशी कॅश केले. तर तुम्ही बघू शकता. तर इकडं निसर्गरम्य वातावरण आहे, तुम्ही एकदा भेट देऊ शकता. धन्यवाद.